ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आपली आजची मुख्य बातमी आहे। तर आजची महत्त्वाची बातमी, राज्यातील सर्व शाळांचे शैक्षणिक नियोजन व सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर। या संदर्भामध्ये सविस्तर स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आजची महत्त्वाची बातमी आहे, शालेय शैक्षणिक नियोजन व सुट्ट्यांचे वेळापत्रक शासनाने मान्य केले आणि जाहीर केले आहेत। चला तर पाहूया शैक्षणिक नियोजनाच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती। पुढील ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण। महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या 2795 शाळांसह इतर खाजगी शाळांमधील 1ली ते 9वी ची अंतिम सत्र परीक्षाची तारीख जाहीर झाली आहे। 30 ते 20 एप्रिलच्या दरम्यान द्वितीय सत्र परीक्षा होणार आहे। तर निकाल हा 1 मे रोजी जाहीर होईल। विद्यार्थ्यांना किमान 220 दिवस अध्यापन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार 2 मे पासून विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे। तर 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा ही 26 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे। 1ली ते 9वी ची अंतिम परीक्षा आता 20 एप्रिल पासून सुरू होणार आहे। 220 दिवसाचे अध्यापन अनिवार्य करण्यात आले आहे। 2 मे पासून 44 दिवसाची सुट्टी विद्यार्थ्यांना मिळणार आणि यामुळे नवीन शैक्षणिक धोरण हे 15 जून पासून पुढे सुरू होईल। तसेच सीबीएसई बोर्डाचे शैक्षणिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होईल आणि विदर्भाच्या उष्णतेचा विचार करता विदर्भामध्ये शाळा सुरू होण्याचे शैक्षणिक वर्ष हा 26 जून असेल। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने शाळेच्या नियोजनाच्या आणि परीक्षेच्या संदर्भातील संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण केले आहे। करिता आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल करत आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।